नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आहे श्रावणी तिसरा सोमवार आणि पौर्णिमा ही आहे, म्हणजेच आज रक्षाबंधनही आहे। तर पौर्णिमेच्या दिवशी आणि श्रावणी तिसऱ्या सोमवारच्या दिवशी मी कोणकोणत्या सेवा केल्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर मी सकाळी लवकर उठून अगोदर तुळशीची पूजा करून घेतलेली आहे। तुळशीला पाणी अर्पण केलेलं आहे, त्यानंतर हळद कुंकू लावलेला आहे, फूल वाहिलेलं आहे, दिव्याने ओवाळला आहे। त्यानंतर पौर्णिमेनिमित्त उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलेलं आहे, कुंकवाच्या साह्याने स्वस्तिक काढलेलं आहे आणि लक्ष्मीची पावली काढलेली आहेत। हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरात कुठलीही नकारात्मकता प्रवेश करत नाही आणि घरात देखील प्रसन्न वाटते। त्यानंतर मी स्वयंपाकघरामध्ये गॅस स्टोवची पूजा केलेली आहे। शेगडीवर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून घेतला आहे। त्यानंतर स्वस्तिकला हळद कुंकू वाहिलेलं आहे, त्यानंतर तांदूळ वाहिलेले आहेत, फूल वाहिलेलं आहे, दिव्याने ओवाळला आहे। त्यानंतर स्वयंपाकघराच्या भिंतीवर ओल्या कुंकवाच्या साह्याने स्वस्तिक काढलेले आहे, याचीही मी पूजा करून घेतली आहे। त्यानंतर मी स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेतलेली आहे। स्वयंपाकघरामध्ये मी अन्नपूर्णा मातेची पूजा करणार आहे। स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केलेली चांगली असते, त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी तरी नक्की स्वयंपाकघरामध्ये आपण अन्नपूर्णा मातेची पूजा केली पाहिजे। एका तामणात अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेतलेली आहे। त्यानंतर अन्नपूर्णा मातेला प्रथम पाण्याने अभिषेक केलेला आहे, त्यानंतर पंचामृताने अभिषेक केला आहे, त्यानंतर हळद मिश्रित पाण्याने अभिषेक केला आहे, त्यानंतर कुंकू मिश्रित पाण्याने अभिषेक केला आहे आणि त्यानंतर फुलांचा अभिषेक केला आहे आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक केलेला आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर। त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ कापडाने पुसून घेतलेले आहे। त्यानंतर एका छोट्या प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहेत, तांदळावर हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे। अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदळातच ठेवायची असते। त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला हळद कुंकू लावून घेतलेला आहे, फूल वाहिलेला आहे, धूप दीप दाखवून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे स्वयंपाकघरामध्ये मी अन्नपूर्णा मातेची पूजा केलेली आहे, गॅसची पूजा केलेली आहे। त्यानंतर मी गॅलरीमध्ये बेलाचं झाड आहे, त्याच्या खाली महादेवाची पिंड आहे, त्याचीही मी पूजा करून घेतलेली आहे। महादेवाच्या पिंडीवर प्रथम पाण्याने अभिषेक केला आहे, त्यानंतर पंचामृताने अभिषेक केलेला आहे। असं म्हणतात की बेलाच्या झाडाखाली महादेवाची पूजा केल्यामुळे आपल्याला जेवढ्या बेलाच्या झाडाला पाणी असतात तेवढ्या शिवलिंगाची पूजा आपल्या हातून घडत असते, तेवढ्या शिवलिंगाची पूजा केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होत असते। इथं मी पंचामृताचा अभिषेक केल्यानंतर फुलांचा अभिषेक केलेला आहे, त्यानंतर परत पाण्याने अभिषेक केलेला आहे। त्यानंतर महादेवाच्या पिंडीला चंदन लावलेलं आहे, त्यानंतर 3 बोटांनी भस्म लावलेला आहे, त्यानंतर अक्षता अर्पण केलेल्या आहेत आणि त्यानंतर फूल वाहिलेलं आहे, पांढरं फूल वाहिलेलं आहे, त्यानंतर बेलाचं पान वाहिलेलं आहे आणि त्यानंतर शिवामूठ मूग होती तर शिवामूठ वाहिलेली आहे। तर अशा प्रकारे बेलाच्या झाडाखाली मी महादेवाची पूजा केलेली आहे। त्यानंतर मी देवघरातील देवी देवतांची पूजा करायला घेतलेली आहे। प्रथम मी कलश स्थापना करून घेणार आहे। तर इथं मी एका छोट्या प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहेत, त्याच्यावर हळद कुंकू वाहिलेला आहे आणि कलश पाण्याने भरून घेतलेला आहे। तो कलश मी या तांदळावरती ठेवलेला आहे। त्यानंतर कलशावर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। कलशामध्ये हळद कुंकू टाकायचं आहे, 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे, त्यानंतर सुपारी टाकायचं आहे, थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत, फूल टाकायचं आहे, त्यानंतर आंब्याची किंवा विड्याची पाने लावायची आहेत आणि त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे। त्यानंतर 7 शृंगाराचं साहित्य असेल तर तेही आपण कलशाला घालायचं आहे आणि देवघरात आपल्या डाव्या हाताला मंगल कलशाची स्थापना करायची आहे। मंगल कलशाची स्थापना करून झाल्यानंतर मी देवघरातील देवी देवतांची पूजा करायला घेतली होती। त्यानंतर इथं मी तामणात लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे। लक्ष्मीच्या मूर्तीला प्रथम पाण्याने अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर परत पंचामृताने अभिषेक केला, त्यानंतर हळद मिश्रित पाण्याने अभिषेक केला आहे आणि त्यानंतर परत कुंकू मिश्रित पाण्याने अभिषेक केला आहे, परत फुलांचा अभिषेक केला आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने परत एकदा स्नानाभिषेक केला आहे। पौर्णिमा असल्यामुळे लक्ष्मीच्या मूर्तीला मी आज अभिषेक करून घेतला आहे। त्यानंतर कुलदेवी आई अंबाबाईची मूर्ती तामणात घेतलेली आहे। आई अंबाबाईलाही पाण्याने अभिषेक करून घेतला आहे, त्यानंतर पंचामृताने अभिषेक केला आहे, त्यानंतर हळद मिश्रित पाण्याने अभिषेक केला आहे, त्यानंतर
कुंकुमिश्रित पाण्याने अभिषेक केला आहे आणि नंतर फुलांचा अभिषेक केला आहे आणि नंतर परत पाण्याने स्नान अभिषेक करून घेतला आहे। त्यानंतर ताम्हणामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे। महालक्ष्मीच्या मूर्तीवरही अभिषेक करून घेतला आहे, स्वच्छ पाण्याने अभिषेक केला आहे आणि त्यानंतर परत ताम्हणामध्ये श्रीयंत्र घेतलेला आहे। श्रीयंत्रावरही प्रथम पाण्याने अभिषेक केला आहे, त्यानंतर पंचामृताचा अभिषेक केला आहे, त्यानंतर हळद मिश्रित पाण्याने अभिषेक केला आहे आणि त्यानंतर परत कुंकू मिश्रित पाण्याने अभिषेक केला आहे, त्यानंतर फुलांचा अभिषेक केला आहे आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक केला आहे श्रीयंत्रावर। त्यानंतर ताम्हणामध्ये मी स्वामी समर्थांची मूर्ती घेतलेली आहे। स्वामी समर्थांच्या मूर्तीवर रक्षाबंधन असल्यामुळे मी प्रथम पाण्याने अभिषेक केला आहे आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक केला आहे, त्यानंतर परत पिवळे चंदन मिश्रित पाण्याने अभिषेक केला आहे, फुलांचा अभिषेक केला आहे आणि त्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक केला आहे। त्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घेतलेले आहे, चंदनाचा टिका लावलेला आहे, वस्त्र घातलेले आहे, अलंकार घातलेले आहेत, फूल अर्पण केलेला आहे। त्यानंतर तिसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे मी इथं ताम्हणामध्ये सिद्धेश्वराची मूर्ती घेतलेली आहे। सिद्धेश्वराच्या मूर्तीवर प्रथम पाण्याने अभिषेक केला आहे, त्यानंतर पंचामृताने अभिषेक केला आहे, त्यानंतर पिवळे चंदन मिश्रित पाण्याने अभिषेक केला आहे, फुलांचा अभिषेक केला आहे आणि त्यानंतर परत पाण्याने अभिषेक केला आहे। त्यानंतर ताम्हणामध्ये महादेवाची पिंड घेतलेली आहे। महादेवाच्या पिंडीवर प्रथम पाण्याने अभिषेक केला आहे, त्यानंतर पंचामृताने अभिषेक केला आहे, त्यानंतर पिवळे चंदन मिश्रित पाण्याने अभिषेक केला आहे, त्यानंतर फुलांचा अभिषेक केला आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक केला आहे। अभिषेक करून झाल्यानंतर देवी देवतांची पूजा करून घेतली आहे आणि देवघरात स्थापित केलेले आहे। त्यानंतर मी इथं सिद्धेश्वराची मूर्ती घेतलेली आहे। सिद्धेश्वराच्या मूर्तीलाही चंदनाचा टिका लावला आहे, भस्म लावलेला आहे, त्यानंतर पांढरे फूल अर्पण केलं आहे, बेलपत्र अर्पण केलेला आहे, शिवामूठ मूग वाहिली आहे। त्यानंतर एका ताम्हणामध्ये छोटासा पाट ठेवला आहे, त्याच्यावर बेलपत्र ठेवलेला आहे, बेलपत्रावरती महादेवाची पिंड ठेवलेली आहे। महादेवाच्या पिंडीला मी चंदनाने टिका लावून घेतला आहे, त्यानंतर भस्म लावून घेतला आहे, महादेवाला पांढरे फूल अर्पण केला आहे, बेलपत्र अर्पण केला आहे। तिसरा श्रावण सोमवार असल्यामुळे शिवामूठ मूग होती, तर मुगाची शिवामूठ वाहिली आहे। तर अशा प्रकारे तिसऱ्या श्रावण सोमवारची पूजा केली आहे। त्यानंतर प्रदोष काळी म्हणजे सायंकाळी 6 वाजायच्या नंतर मी इथं सत्यनारायणाची पूजा मांडली होती। दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केली जाते, तर दर पौर्णिमेला मी सत्यनारायण पूजा करत असते। तर अशा प्रकारे मी सत्यनारायणाची पूजा मांडली आहे। सत्यनारायणाची पूजा मांडून झाल्यानंतर सत्यनारायण कथेची पोथी आहे, त्याच्यात 5 अध्याय असतात, ते 5 अध्याय वाचून घेतले मी आणि त्यानंतर श्री शिवलीला अमृत ग्रंथाचा 11वा अध्याय वाचून घेतला आहे। या श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी हा अध्याय मी वाचत असते। सत्यनारायणाची आरती केली आणि त्यानंतर परत महादेवाची आरती केली। आरती करून झाल्यानंतर मी पहिली राखी गणपती बाप्पांना बांधली आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना राखी बांधली आणि त्यानंतर परत श्रीकृष्णालाही राखी बांधली मी। तर अशा प्रकारे तिसरा श्रावणी सोमवारची पूजा मी केली आणि या दिवशी पौर्णिमाही होती, तर या सेवा मी पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या आहेत। रक्षाबंधनही साजरा केला आहे अशा प्रकारे। तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।